झालं की यू हॅव टू शेअर द वर्ड ऑफ गॉड, आणि मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं. मी देवाला विचारत होते की मी काय सांगू, मी कसा पोच करू, कारण मला ह्यांनाही सांगायचं होतं वचन आणि ह्यांनाही सांगायचं होतं वचन. सो पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आज खूप छान दिसतात, हे एक्सपेक्टेड होतं मला, हे छान तर दिसणारच होते, पण तिथेही आज इतके सुंदर तयार होऊन आले सगळेजण, इतके छान दिसत आहेत. तोही फार छान दिसतो, हे फार छान दिसतो. सगळे आहेत ना संडे स्कूलचे मुलं, कोणी बाहेर नाही आहे. मला सांगा, तुम्हाला लहानपणी किंवा लहानपणी आता पण किती आई वडिलांनी सांगितलं की प्रार्थना करताना डोळे बंद करायचे, आराधनामध्ये डोळे बंद करायचे, हात जोडायचं, गुडघ्यावरील प्रार्थना करायची. हे सारखं कोणी ना कुणाला म्हणजे आई वडिलांनी असू दे, आजी आजोबांनी असू दे, आपण हे ऐकलेलंच असतं. ऐकलेलं आहे की नाही? एखाद्या लहान मुलाला जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याला सांगावं लागत नाही की एखादी अनोळखी व्यक्ती तुझ्या जवळ येते तर तू कुणाकडे जा. तो धावत पळत त्याच्या आईकडे जातो. एक लहान मुलगा होता तुमच्यासारखाच, तो जगात आला, तो बोबडं बोलायला लागला, त्याच्या आई वडिलांशी तो संवाद साधायला लागला, आणि जेव्हा त्यांच्या आई वडिलांना कळालं की हा बोलू शकतो, तेव्हा आई वडिलांनी त्याला एक प्रार्थना शिकवली, देवाला करण्याची प्रार्थना शिकवली. अर्थात येशूने पण शिष्याला प्रार्थना शिकवलीच होती, आणि मग हा प्रार्थना करायला लागला. त्याला समजलं का नाही समजलं मला माहित नाही. त्याच्या बोबड्या बोलात आई वडिलांनी जी प्रार्थना त्याला शिकवली होती तो करायला लागला. नंतर तो वाढत गेला, नंतर आजी आजोबांशी तो संवाद साधायला लागला, आजी आजोबांशी बोलायला लागला. नंतर त्याच्या जीवनात अजून व्यक्ती आले, त्याचे नातेवाईक आले, त्याचे कझिन्स आले, त्याचे रिलेटिव्ह आले, आणि मग तो बोलायला लागला त्यांच्याशी. मग त्याच्या शालेय जीवन सुरू झालं, तो स्कूल लाईफला गेला. स्कूलमध्ये तो त्याच्या फ्रेंड्सशी बोलू लागला, प्रार्थना ती करत होता. त्याच्या रिलेटिव्हशी बोलत असताना त्याचा संवाद तो वृद्धिंगत करत गेला. प्रार्थना तीच करत होता, तेच बोबडे बोल, तेच न समजलेली प्रार्थना, तीच प्रार्थना. मोठा झाला, आताच तो म्हटला की टीचरनी डस्टर पण पुसायला दिलं की किती आनंद होतो. टीचरशी बोलायला तो शिकला. प्रिन्सिपल टीचर समोर काय बोलावं हे त्याला ठरवावं लागत होतं. असा तो त्याचा संवाद वाढवत गेला. प्रार्थना मात्र ती करत होता. पुढे गेल्यावर त्याच्या जीवनात अजून व्यक्ती आढळत गेले, पण प्रार्थना मात्र त्याची तीच राहिली. एके वेळेस आई वडिलांनी शिकवली, समजली का नाही समजली मला पण नाही माहिती, पण तो करत होता, कारण की कोणीतरी त्याला सांगितलं होतं. आपल्यालाही कोणीतरी सांगितलंय, त्याला सारखं सांगावं लागत होतं की तू असं कर, चर्चमध्ये असं बस, चर्चमध्ये तिकडे बसू नको, इकडे बस आणि देवाकडे लक्ष दे. त्याला सारखं 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 आपल्याही जीवनात आपल्याला कोणीतरी हवं असतं. माझ्या बड्डेला तुम्ही असं प्रोत्साहनाचं वचन द्या, मला तुम्ही असं एन्करेजमेंट करा, मला तुम्ही त्या गोष्टीचं एन्करेजमेंट करा, माझ्यावर हात ठेवून प्रार्थना करा, हे करा. वी ऑलवेज नीड समवन or the other to encourage us. एका लहान मुलाला जेव्हा आपण बघतो तो आईशी जाऊन काही गोष्टी शेअर करतो. मी जेव्हा माझ्या मम्मीशी बोलते मला कोणी सांगत नाही की हे जाऊन मम्मीला सांग, मी रुसले, फुगले, धडपडले, कोणी असू द्या, पण लगेच जाऊन आईला सांगतो. तिच्या बर्थडेला स्टेटस ठेवायचं, माझ्या फ्रेंड्सच्या बर्थडेचं स्टेटस मला कोणी सांगत नाही, स्वतःहून ठेवते. आपण स्वतःहून ठेवतो, आपण स्वतःहून शेअर करतो. एखादी शाबासकी मिळाली की त्याच हक्काने आपण बाबांकडे जाऊन स्वतःहून सांगतो. एक प्रियकर प्रियसीला इम्प्रेस करण्यासाठी तू असं कर रे म्हणून त्याला कोणी सांगावं नाही लागत. तू असे कपडे घालून जा, तू असा तयार हो, तू अशी तयार हो, तू अशी बोल, म्हणजे तो इम्प्रेस होईल. ते कोणी सांगावं लागत नाही, ते आपोआप आपण स्वतःहून करतो, स्वतःहून येतं ते आपल्यामधून. पण प्रार्थना मात्र त्या मुलाची तीच होती हो. का माहिती का? त्या बाळाला ते सगळ्यात जेव्हा त्याला समजायला लागलं ना तेव्हा त्याला आईचं नातं समजलं होतं. ते नातं निर्माण झालं, त्या नात्याची ओळख त्याला झाली, आणि तो नातं ते टिकवण्यासाठी तो प्रयत्न करू लागला, कारण ते नातं त्याला उमगलं, ते नातं त्याला समजलं. पण इथे आई वडिलांनी तर ओळख करून दिली आहे देवाची, ओळख तर झाली आपल्याला या देवाबरोबरच्या नात्याची,
कोणीतरी सुवार्ता सांगितली, आपली ओळख तर झाली आहे देवाशी, ओळख झाली, नातं निर्माण झालं, पण टिकवण्यासाठी सारखं कोण ना कोणतरी लागतंय. मी बॅकस्लाइड झालो, मी हे झालो, मी विश्वासात खाली, सारखं कोण ना कोणीतरी लागतंय. का माहिती का? कारण ते नातं कधी समजलंच नाही आपल्याला, ते नातं कधी उमगलंच नाही आपल्याला. हे सगळं देवाने तुमचे सगळे एफर्ट्स बघितले, इतकं सुंदर तुम्ही तयार झाला, इतकं सुंदर ॲम्बियन्स झालं एवढं सगळं. पण तुम्हाला माहिती का, देवाला ह्या पलीकडे पण तुमच्याकडून काहीतरी जास्त हवंय, काहीतरी अधिक हवंय. ते तुम्ही आज विचारा की नक्की या नात्याकडून देवा तुझी काय अपेक्षा आहे माझ्याकडून. आपण किती सहज बोलून जातो ना की देवा हे सगळं काही तुझंच आहे, सर्व काही तर तूच निर्माण केलंस, मी तुला काय देणार, मी तुला काय देऊ शकेल. किती सहज म्हणून जातो हे वचन. अखेर सृष्टीचा निर्माण करत्याला, ज्याने एका वाक्यात सृष्टी निर्माण केली, ज्याने एका वाक्यात अंधाराला डिमांड केलं, आज्ञा केली की तू प्रकाश कर, या देवाला, या जिवंत बायबलच्या देवाला माहीत नसेल का की हा मनुष्य त्याला काही देऊ शकणार नाही. तो मातीचा तुकडा जेव्हा तो बनवायला लागला होता, त्याला माहित नव्हतं का की याला जो माझा आकार मी देतोय ना या मातीला, हा मला काही देऊ शकणार नाहीये, हे माहित नव्हतं का त्याला. ही न्यू गेटचे बागेत जेव्हा तो रडत होता, तेव्हा त्या ख्रिस्ताला माहित नव्हतं का की मी त्याचसाठी आलोय, मी त्याचसाठी प्रार्थना करतोय. ही न्यू आकार देताना त्याला माहित होतं की हा मनुष्य मला काहीही देऊ शकणार नाही, बट स्टील ही क्रिएटेड अस. त्यांनी तरीही त्या मातीच्या पुतळ्यामध्ये श्वास दिला. स्टील, आणि या स्टील नंतर देर इज अ नीड ऑफ अ रिअल कमिटमेंट. या तरीही शब्दानंतर गरज भासते एक खरीखुरी सहभागिताची. आता माझ्याबद्दल सांगितलं, मी स्तुती, आराधना, प्रार्थना करून झोपत. प्रार्थनेचा अर्थ अजूनही मला कळाला नाही. मी अजूनही देवाला विचारते की नक्की प्रार्थना मी कशी करू, नक्की तुझ्या माझ्यामधले जो रिलेशन आहे, जे माझ्या आई वडिलांनी मला ओळख करून दिले, नक्की तुला काय एक्सपेक्टेड आहे. कारण आपण तेच बोल, तेच मागण्या, तीच उपमा, तेच शब्द, त्याच ओळी म्हणत राहतो प्रार्थनेत, आपल्याला ते कधी समजतच नसतं. जगिक रिलेशन्स मध्ये आपण वाढ करत जातो, पण ही मात्र एक फॉर्मॅलिटी बनून जाते आपल्यासाठी. तुम्हाला माहिती का, या देवाने जो आपल्याकडे आशेने बघतो अजूनही की आपल्याला ते नातं कधी ना कधी कळेल. स्तोत्रसंहिता 139:13 आणि 14 मध्ये म्हटलंय, फॉर यू फॉर्म माय इनवर्ड पार्ट्स, you covered me in my mother's womb, I will praise you for I am fearfully and wonderfully made. त्या आईला तिच्या गर्भाशयात जेव्हा ती मूल वाढत असतं ना, तिला जेव्हा त्या मुलाबद्दल फिलिंग्स डेव्हलप होत असतात, त्या फिलिंग्सच्याही आधी त्या देवाने आपल्यावर आशा ठेवलेली असते, आशा लावलेली असते. त्या देवासोबत ऑलरेडी आपलं एक नातं असतं, त्या फिलिंग्सच्याही आधी, सगळ्यात आधी. पण आपल्याला जसं जसं समजायला लागतं तसं तसं आपल्याला जग समजतं, पण ते रिलेशन आपल्याला कोणीतरी ओळख करून दिलेली असते, ते समजत नाही आपल्याला. आणि तुम्हाला माहित आहे का बायबलचा देव काय म्हणतो? हा वचन इतकं इतकं प्रिय आहे ना माझ्या, मी दर वेळेला माझ्या डोळ्यातून पाणी येतं हे वाचताना. आपण हे मराठीत पण वाचूयात. त्याच्याच वरचं वचन आहे स्तोत्रसंहिता 139:11-12. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालचा प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही लपवित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहे. I say surely the darkness shall fall on me. जरी मी स्वतः म्हणलो की माझ्यावर अंधकार पडू दे, तरीही त्या अंधारातली रात्र देखील माझ्या उजेड होणार, कारण त्याला अंधार आणि उजेड. या देवाची आपण स्तुती आणि आराधना करतो, या देवासोबत आपले नातेसंबंध आहेत, पण ते नक्की काय आहे? त्या देवाला
ज्याला अंधार आणि प्रकाश सारखेच आहेत, त्या देवाला नक्की आपल्याकडून काय हवं हे कधी आपण जाणण्याचे प्रयत्न देखील केले ना, तर तुम्हाला लगेच समजायला लागेल. तुमच्या मम्मी पप्पांना पण नाही कळणार अशा रीतीने देव तुम्हाला प्रगट होईल, अशा सोप्या भाषेत. कारण बायबलचा देव हा खूप सोपा आहे. पप्पा नेहमी एकच म्हणतो, बायबलचा देव हा खूप सोपा आहे. खूप कॉम्प्लिकेशन करून ठेवतात, बट तुम्ही स्वतः त्याच्या जवळ जावा आणि त्याला विचारा. का माहिती का? कारण त्याच्या वरच्याच वचनात दिलंय, इफ आय असेंड इन टू हेवन यू आर देअर, इफ आय मेक माय बेड इन हेल बिहोल्ड यू आर देअर, इफ आय टेक द विंग्स ऑफ द मॉर्निंग अँड ड्वेल इन द अटरमोस्ट पार्ट्स ऑफ द सी, युअर हँड शॅल लीड मी. तुम्ही जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात, तो तुम्हाला हुडकून काढेल. हुडकून काढणे, तो तुम्हाला हुडकू शकतो, बिकॉज तो पाहतोय तुम्हाला. माझ्या वचनाचं टायटल हेच होतं, एल रोई. पण खूप स्तुतीमध्ये गाणं आहे बघा, एल रोई एल रोई तू मेरा चेहरा. एल रोईचा अर्थ माहिती का? द गॉड हू सीज मी. तो देव जो मला पाहतो, जो मला बघतो. अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव. खूप छान वाटतंय बोलायला. अब्राहमाबद्दल बोलायला खूप छान वाटतं. द फादर ऑफ फेथ, विश्वासाचा पिता. खूप छान वाटतं बोलायला. देवाने पाहिलं त्याचा विश्वास, त्याची नीतिमत्व पाहिली देवाने. ही सॉ हिज रायचियसनेस. छान वाटतं. साराचा विश्वास पाहिला, साराचं उपहासात्मक हसू देखील देवाने पाहिलं. सगळं पाहिलं देवाने. आणि देवाने त्यांना जे वचन दिलेलं ते परिपूर्ण केलं. परिपूर्णतेचे वचन देवाने त्यांच्यामध्ये इस्राईल पाहिला, इसहाक दिला. आणि इसहाक, आयझॅक वॉज द मोस्ट ओबिडियंट किड ऑफ द बायबल. आणि तो वेदीवरती त्याचे पप्पा त्यांना ज्याला घेऊन जात होते तेव्हा तो काहीच बोलला नाही, शांत बसला. त्याच्या पप्पाची आज्ञा त्यांनी पाळली, उलट उत्तरे दिली नाही. खूप छान वाटतंय बोलायला, कारण ही बायबलचे लाईफचे कॅरेक्टर्स आहेत. अख्खं बायबलच अब्राहमापासून सुरू होतं. छान वाटतं यांच्याबद्दल बोलायला. पण आज मी ह्यांच्याबद्दल नाही बोलत. आय एम गोइंग टू टॉक अबाउट दिस मायनर कॅरेक्टर. त्याच्याबद्दल फक्त 2च वर्सेस दिली. इश्माएलबद्दल बोलणार. उत्पत्तीचा 16वा अध्याय आणि 11वं वचन वाचलंय. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, पहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माएल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. 21:9. उत्पत्ती 21:9. हगार मिसळने अब्रामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. आदल्या वचनात आपण देवाने जे प्रॉमिस केलं होतं हगारेला ते वाचतो. आणि या वचनात आपण बघतोय की जेव्हा इसहाक झाला तेव्हा एक कार्यक्रमामध्ये साराने काय पाहिलं? इश्माएलला खिदळताना, हसताना. त्याच्यानंतर आपण लगेच इश्माएलबद्दल वाईट विचार करायला लागतो. कसा मुलगा आहे, एवढं त्याला सांभाळलं आणि हा हसतोय. पण त्याच्या आदल्या वचनात एक वचन आहे 18 की जेव्हा इसहाक झाला आणि त्याचा दूध तोडण्याचा जो कार्यक्रम होता तेव्हा त्याच्या वडिलांनी मोठी मेजवानी दिली, मोठी. आणि ते बघून ना इश्माएलला कुठेतरी त्याचं बालपण आठवलं असेल. मी झालोय तर माझ्या वडिलांना, पण जेव्हा मी माझ्या वडिलांकडे बघतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला कधी आशा दिसतच नाही. माझ्यामध्ये नाही बघत ते माझ्यामध्ये इस्राएल. माझ्या पप्पांना अजूनही देवाच्या त्याच वचनाचे अजूनही तेच वचन मागतोय माझा पप्पा अब्राहम, की माझा देव ते वचन पूर्ण करेल. इसहाकामध्ये तो इस्राएल शोधतो. त्याला ते सगळं आठवलं.
की ज्याच्याकडे मी आशेने बघतोय, ज्या बाबाकडे मी आशेने बघतोय, तो माझ्यामध्ये भविष्य कधी पाहतच नाही. He never saw future in Ishmael, and that's the reason he was scoffing. खिदळताना पाहिलं त्याला. आणि तो विचारतोय देवाला की नक्की माझी काय चूक आहे, नक्की मी कुठे चुकलोय, की माझ्या बापाने माझ्यामध्ये किंवा तू माझ्यामध्ये इस्रायल पाहिला नाहीस, मी कुठे चुकलो. त्याच्या खालच्या वचनात 12व्या वचनात म्हणतो, But God said to Abraham, do not let it be displeasing in your sight because of the land or because of your bondwoman. Whatever Sarah has said to you, listen to her voice, for in Isaac your seed shall be called. इश्माईल म्हणतोय, हा कुठला देव आहे जो माझ्या पप्पांनाच माझ्यापासून दूर करतोय. तो माझ्या पप्पांनाच सांगतोय की तुझा सीड माझ्यामध्ये नाही तर माझ्या भावामध्ये आहे. त्याला प्रश्न पडत असतील. आणि पुढच्या दिवशी अब्राहम त्यांना एका पाण्याची बॉटल आणि एक भाकरी देऊन पाठवतो. हागार आणि इश्माईल तिथे लिहिलंय, त्याचं अंतःकरण जड होतं अब्राहमाचं, पण देवाची आज्ञा म्हणून त्यांनी ती पाळली आणि त्यांना पाठवून दिलं वनवासात, विल्डरनेसमध्ये. त्यांना माहित नाही त्यांची डेस्टिनी काय आहे, पुढे ते कुठं जाणार आहेत त्यांना माहित नाहीये. या दोघांना ते भटकत जात आहेत. एका पाण्याची पिशवी आणि एक भाकर दिली. अब्राहम वडील होता, इश्माईल बाप होता तो, आणि इश्माईल त्याचा मुलगा. तरीही त्यांनी त्याला पाठवून दिलं, कारण देवाची ही आज्ञा होती. आणि हा इश्माईल इथे म्हणतोय की मी काय चुकलो की माझेच वडील मला असं पाठवून देत आहे. आम्हाला काहीच फ्युचर नाही आहे, आम्ही कुठे जाणार आहे, माझी काही चूक आहे. का माझ्यामध्ये तू ती कुवत बघितली नाहीस, का माझ्यामध्ये तू ती क्षमता बघितली नाहीस देवा, का तुझ्या दृष्टीमध्ये मी कृपादान पावलो नाही, का तू विचारतोय. आणि नंतर अशी वेळ येते की ते पाणीही संपतं आणि ते लिटरली वॉन्डरिंग असं दिलंय, ते भटकत असतात विल्डरनेसमध्ये. इश्माईल हा सगळ्यात श्रीमंत बापाचा मुलगा होता. आपण बघितलं, ही वॉज द सन ऑफ द रिचेस्ट डॅड. अब्राहमाचा मुलगा होता, सगळ्या आयुष्यावरणात राहिलेला मुलगा आहे. त्यांनी हा वनवास, हा विल्डरनेस, हे अरण्य कधी पाहिलं नाही. अशा ठिकाणी तो आलाय. आपण ज्याचा विचारही केला नव्हता अशा ठिकाणी आपण येऊन पोचलो. आपण ज्याचा विचारही केला नव्हता अशी गोष्ट आपल्यासोबत झाली आणि आपण विचारतो देवाला, का माझ्यासोबत, का मी कुठे चुकलो, मी काय चुकलो. आणि मग नंतर पुढच्या वचनात पाणीही संपतं त्यांचं आणि तो सतत देवाला विचारतोय, माझ्यासोबतच का, मीच का. आणि मग तो एका झाडाखाली पडतो आणि तो त्याच्या आईला रडताना पाहतो. पण माझ्या मते हागाराने त्याला काय सांगितलं असेल माहिती का, ही जागा तू आधी बघितली नसशील, पण मी आधी या अशाच एका जागेवरती होते आणि मला पण माहित नव्हतं की तू येणार आहेस, पण त्या देवाने तुझं नाव ऑलरेडी डिसाईड पण केलं. He had already decided, behold, you are with a child and you shall bear a son, you shall call his name Ishmael, because the Lord has heard your affliction. तू पहिल्यांदा आला असशील अशा जागेवर, पण मी ऑलरेडी अशा जागेवरती एकेकाळी होते आणि त्यावेळेला मला त्या देवाने असं वचन दिलेलं, तुझं नाव त्या देवाने ऑलरेडी ठरवलेलं होतं, मलाही कळण्याअगोदर. आणि तो एवढं सगळं होऊनही त्यांनी देवाचा आवाज ऐकला नव्हता. हागारेने ऐकला नव्हता, त्यांनी पाहिलं नव्हतं. पूर्ण वेळ तर देव त्याच्या वडिलांना दुसऱ्याबद्दलच प्रॉमिसेस देत होता. त्यांनी काहीच सकारात्मक पाहिलं नव्हतं इश्माईलने, पण तरीही ही चोज टू सरेंडर. आणि तरीही त्यांनी देवाला आरवली मारली. तरीही तेवढ्या अविश्वासाच्या ह्याच्यात जिथे त्याचे पप्पा स्वतः त्याला जा म्हणतायत, त्याही प्रसंगात he chose that he should come and ask God. आणि पुढे म्हटलंय की God
देव म्हणतो हगाराला की मी त्या मुलाची आरवणी माझ्यासाठी ती ऐकली आहे. इश्माईलचा हाक मी ऐकलाय. त्याही परिस्थितीत he chose to ask God and God answered and he promised. त्यावेळेला देवाने त्याला प्रॉमिस केलं की arise, lift up the lad, hold him with your hand, for I will make him a great nation. इस्रायल नाही, but a nation. कधी कधी आपल्याला तेच प्रॉमिसेस पाहिजे असतात जीवनामध्ये. तेच पाहिजे असतं आपल्याला. मला तेच प्रॉमिस पाहिजे. But he also had a vision. He also had already एक संकल्पना होती देवाच्या मनात इश्माईल बद्दल. एक योजना होती. And he promised him that I will make you a great nation. कारण त्या एल रोई का म्हटलं माहिती का? कारण जेव्हा त्या देवदूताने हगाराला सांगितलं की लॉर्ड हॅज हर्ड युअर अफ्लिक्शन, तेव्हा हगाराने त्या जागेचं नाव द गॉड हू सीज मी ठेवलं. अँड दॅट एक्सप्लेन्स माय टायटल की देव तुम्हाला पाहतोय. गॉड सीज यू, गॉड हिअर्स यू, अँड गॉड विल फाइंड यू. आम्ही तुला काही देऊ शकत नाही, तरीही तू आम्हाला निर्माण केलंस. बिकॉज यू, कारण तू आमच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करतोस. आणि आज आम्ही तुला ते विचारलं दिल्या की नक्की या रिलेशनकडून तुला नक्की काय हवं आहे आमच्याकडून. तो परमेश्वर त्याने अख्खी पृथ्वी निर्माण केली. एका शब्दात त्याने अंधाराला आज्ञा केली की तू प्रकाश कर. धोंडे, पर्वत, नदी, नाले त्याच्या शांततेतही त्याची महिमा वर्णित असतात. अख्खे तारे, अख्खं युनिवर्स तुझी स्तुती गात असते. तुझ्या मुखातून निघालेला एक शब्द, पशु पक्षी जीव, कोणता शब्द आहे ते हुडकायचा प्रयत्न करतात, प्रयास करतात. असा हा आमचा देव आहे. वाराही ज्याच्या एका शब्दाने त्याची डिरेक्शन चेंज करतो, असा आमचा देव आहे. ही सृष्टी तुझी महिमा घडते. आणि हे सगळं देखील जेव्हा तुला कमी पडेल तेव्हा आम्ही 100 लाख कोटी वेळेला तुझीच महिमा बनवू, तुझीच स्तुती करू. कारण तू त्या योग्य आहेस. तू त्या योग्य आहेस. कारण तू पाहतोस आणि तो ऐकतोस आणि तू हुडकतोस आणि तू आम्हाला तुझ्या खुशीत, तुझ्या मध्ये बोलतोस. तुझ्या या अथांग प्रेमाबद्दल खरं लाख लाख आभार. आज आम्हाला प्रार्थना कशी करावी, नक्की देवाला आमच्याकडून काय हवं आहे हे आज आपण विचार करू. कारण तो त्या स्तुतीस पात्र केवळ तोच एक